नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो टॉपिक आपण घेऊन आलेलो आहे तो इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट आणि त्यातील स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन ऑफ पिनल स्टॅट्यूट याच्याबद्दल आजचं आपलं लेक्चर असणार आहे. आता स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन म्हणजे काय, नॅरो इंटरप्रिटेशन, आणि पिनल म्हणजे काय. पिनल आपण इंडियन पिनल कोड बघितला आहे. इंडियन पिनल कोड म्हणजे काय, भारतीय दंडसंहिता. दंडसंहिता म्हणजेच दंड आकारणे, म्हणजेच पनिशमेंट देणे. आता पिनल म्हणजेच पनिशमेंट. पनिशमेंट ही इम्पोज केली जाते अगेन्स्ट द इंडिव्हिज्युअल बाय स्टेट गव्हर्मेंट किंवा कोर्टाने. का केली जाते आता ही पनिशमेंट इम्पोज? का तर एखाद्या व्यक्तीने एखादा ऑफेन्स केलेला असेल किंवा एखादा लॉ व्हायोलेट केलेला असेल तेव्हाच कायद्यानुसार त्याला पनिशमेंट दिली जाते. आता ऑब्जेक्ट ऑफ द पिनल स्टॅट्यूट, ऑब्जेक्ट काय आहे पिनल स्टॅट्यूटचा? पनिश द पर्सन हू हॅज कमिटेड द ऑफेन्स. म्हणजे जे एखाद्या व्यक्तीने ऑफेन्स कमिट केलेला असेल तर त्याला त्याचा सिद्ध झाला तो ऑफेन्स तर त्याला पनिशमेंट दिली जाते. म्हणजेच व्हायोलेशन ऑफ लॉ. एखाद्या लॉप्रमाणे जर एखादी ॲक्ट जर तुम्हाला गुन्हा दर्शवते किंवा त्या कायद्याखाली ती गोष्ट गुन्हा असेल आणि ती जर त्या व्यक्तीने ती पाळली नाही तर त्याच्याबद्दल त्याला शिक्षा होते. फॉर एक्झाम्पल आपण असं बघूया की समजा सिग्नल नाही पाळलेला आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला फाईन होतो. नंतर रॅश ड्रायव्हिंग केलं तर त्याच्याबद्दलही तुम्हाला शिक्षा आहे की एवढ्या स्पीडच्या पुढं तुमचा स्पीड गेलेला आहे ड्रायव्हिंगचा तरी तुम्हाला फाईन केला जातो. अशा प्रकारचे जे लॉज आहेत त्याच्यात तुम्हाला शिक्षा होते. ह्याला म्हणायचं पिनल स्टॅट्यूट. आता पनिशमेंट कोणत्या प्रकारचे असतात तर फाईन असते, इम्प्रिझनमेंट आहे, इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफ आहे, डेथ पेनल्टी आहे. ह्या अशा प्रकारच्या ज्या पनिशमेंट्स आहेत त्या ह्याच्या क्रिमिनल लॉजमध्ये दिल्या जातात. आणि सिव्हिल लॉजमध्ये कोणत्या पनिशमेंट दिल्या जातात तर कॉम्पेन्सेशन असतं की समजा लोन अमाऊंट भरलेली नाही आहे किंवा हे तुमचे सिव्हिल जे तुमचे गुन्हे आहेत तर त्याच्याबद्दलचे जे आहे पनिशमेंट्स असतात ते कॉम्पेन्सेशन आहे. एखाद्याला नुकसान झालं आहे तर त्याच्याबद्दल त्याला नुकसान भरपाई त्याला द्यावी लागते. तर आपण हे बघूया की कोण लेजिस्लेटर्स काय करतात. लेजिस्लेटर्स लॉ बनवतात, मेकिंग द लॉ. एक्झिक्युटिव्ह काय करतात, एक्झिक्यूट द लॉ. आणि ज्युडिशरी काय करते, कोर्ट इंटरप्रिट करते. कोर्ट इंटरप्रिट कधी करते लॉचं, जेव्हा त्यांच्यासमोर एखादी केस येते आणि त्या केसच्या रिलेटेडचा लॉ त्यांना वापरावा लागतो तेव्हा त्या लॉ स्टॅट्यूमधले जे वर्ड्स आहेत त्याचे सारासार विचार करून त्या केसमध्ये तो वापरला जातो. म्हणून ह्या तिन्हीच मशिनरी आहेत की त्यांचं सगळं सेटिंग केलं जातं. आता स्ट्रिक्ट कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, एखाद्या पिनल लॉज आहेत म्हणजे क्रिमिनलसाठी क्राईम आणि त्याच्या रिलेटेड पनिशमेंट याच्यासाठी ते पिनल लॉज आहेत. आता स्ट्रिक्ट कन्स्ट्रक्शन कसं करायचं, त्याचं नॅरो इंटरप्रिटेशन करायचं आहे. म्हणजे लिबरली नाही करायचं, म्हणजे त्याचा एक्सटेंडेड मिनिंग नाही घ्यायचं. तर नॅरो म्हणजे जे त्याच्यात वर्ड्स दिलेले आहेत किंवा क्लॅरिटी आहे, एक्सप्रेस इंटेन्शन ऑफ द लेजिस्लेटर्स काय दिलं आहे त्याला धरूनच त्याचं इंटरप्रिटेशन व्हायला पाहिजे. आता लिबरल कन्स्ट्रक्शन आपण बघितलं आहे, लिबरल इंटरप्रिटेशन बघितलं आहे तेव्हा तुम्हाला थोडासा लिबरल विचार करता येतो. आपण म्हणतो की हा स्ट्रिक्टली विचार नाही केला आहे, लिबरल इंटरप्रिटेशन केलं आहे. आता स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन ऑफ लँग्वेज म्हणजे काय, एक्झॅक्ट आणि टेक्निकल मिनिंग त्याचं घेऊन त्याचा अर्थ लावणे. आता आपण आधी बघितलं आहे लेजिस्लेटर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी यांचे सगळे रोल्स काय काय आहेत इंटरप्रिटेशनच्या ह्याच्यामध्ये. आता पर्पज ऑफ स्ट्रिक्ट कन्स्ट्रक्शन काय आहे, पर्पज काय असला पाहिजे, टू मिटिगेट म्हणजे काय, कमी करणे. लेसन द पिनल स्टॅट्यूमधील हार्शनेस कमी करणे आणि रिगरसनेस कमी करणे. ह्या त्या स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशनचा आहे अर्थ. पिनल स्टॅट्यूचा अर्थ लावताना काही डाऊट्स किंवा ॲम्बिग्युटी असतील तर त्याचा अर्थ लावायचा असेल पेनल्टी किंवा पनिशमेंट द्यायच्या आधी तर त्याचा ज्याला पनिशमेंट द्यायचे त्याच्या फेवरमध्ये ते लावलं पाहिजे की पनिशमेंट द्यायचे म्हणून त्याला मोठीची मोठी शिक्षा द्यायची असं नाही आहे. पण जर तसा क्राईम असेल तर त्याचा तशी शिक्षा द्यावी लागेल. परंतु जास्तीत जास्त कोर्टाने ज्याला शिक्षा द्यायची आहे त्याच्या फेवरमध्येच त्या विचार करून त्याला दिलं पाहिजे. जर एखाद्या पिनल स्टॅट्यूमध्ये 2 रिझनेबल कन्स्ट्रक्शन असतील तर त्यातल्या त्यात कशी कमी शिक्षा देता येईल त्या व्यक्तीला त्याचा विचार कोर्टाने केला पाहिजे. कारण शिक्षा देणं आणि ती बघणं तर ते कष्टप्रदच आहे.
म्हणून ज्याला शिक्षा द्यायची आहे त्याचा विचार करा. परंतु आता निर्भया केससारखे जर विचार केला तर तेव्हा असे तुम्हाला कमी कठोर शिक्षा देऊन नाही चालणार. तेव्हा अशा ज्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला कठोर शिक्षा द्यायला पाहिजेत. आणि एखाद्या व्यक्ती एखाद्या कायद्याच्या क्षेत्रात व्हायलेट करत असेल आणि त्या कायद्याचं व्हायलेशन करत असेल त्या प्रोव्हिजनचं, तर त्याला पनिशमेंट द्यायलाच पाहिजेत. असे हे पिनल स्टॅट्यूचे जे तुम्हाला स्ट्रिक्टली करायचं हे त्याचे अर्थ आहेत. आता स्टॅट्यूमधील शब्दाचे एक्सटेन्शन मिनिंग हे परमिसिबल नाही आहे. आता पिनल लॉमधील जर वर्ड्स हे क्रिमिनल अर्थ देत असतील तर त्याचा अर्थ क्रिमिनलीच घ्यायला पाहिजे, म्हणजे त्या गुन्ह्यासाठीच त्याचा अर्थ लावला पाहिजे. आता अकॉर्डिंग टू मॅक्सवेल काय आहे, मॅक्सवेल आहे की ज्युरिस्ट आहे, त्यांनी स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन कसं केलं पाहिजे याच्याबद्दलचे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. आता मॅक्सवेलच्या गाईडलाईन्स हे आपण बघितले. ओके, तर स्टॅट्यूमधील काही वर्ड्स क्लिअरली एक्सप्रेस करत असतील की हा क्रिमिनल ऑफेन्स आहे, तर ती ॲक्ट क्रिमिनलच असली पाहिजे आणि ते अदरवाईज नाही. म्हणजे कायद्यामध्ये जर तशी तरतूद दिलेली आहे की हा ॲक्ट आहे आणि हा क्रिमिनल ॲक्ट आहे आणि त्याचे जे वर्डिंग आहेत की अशा प्रकारची कृती केली तर ही क्राईमच होणार, हा गुन्हाच होणार, आणि जर त्या कायद्याखाली तो गुन्हा येत असेल तर तो क्राईम म्हणूनच सिद्ध होईल, अदरवाईज नाही. आता दुसरं त्याच्याबद्दलचं आपण हे गाईडलाईन्स बघूया. स्टॅट्यूमधील वर्ड्स डाऊट किंवा ॲम्बिग्युटी क्रिएट करत असतील तर ज्याच्यावर त्याचे चार्जेस लावले त्याच्या फेवरमध्ये अर्थ लावला पाहिजे. आता एखाद्या केसमध्ये जे सर्कमटन्सेस असतात हे कायद्याच्या वर्ड्समध्ये जर स्पष्ट येत असतील तर पनिशमेंट दिली पाहिजे. ओके, तर आपण आता हे केस लॉज बघूया. आता केस लॉज बघण्याच्या आधी आता आपण हे बघतो आहे पुण्याची जी पोर्शे केस लॉ जी आहे त्याच्यात जे सर्कमटन्सेस वगैरे सगळे दिसत आहेत, ते व्हिडिओ दिसत आहेत, ते सगळं क्लिअर कट आहे. तेव्हा त्याला कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. म्हणजे हे जे क्रिमिनल ह्याचं स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन व्हायला पाहिजे. अशा प्रकारचे जे गुन्हे आपण आणि त्याचे क्लिप्सच आहेत आणि सगळ्या लोकांनी त्या घटना बघितलेल्या आहेत, म्हणजे पुरावा आहेच त्यांच्याकडं. तर आता ह्याच्यापुढं आपण हे केस लॉ बघूया. आता संजय दत्तची केस आहे वर्सेस स्टेट. संजय दत्त वर्सेस स्टेटची केस आहे. CBI आणि CBI बॉम्बे यांनी ती दाखल केलेली आहे संजय दत्तच्या विरुद्ध. आता ही केस जी होती ती टाडाच्या खाली त्याच्यावर दाखल करण्यात आली होती. टाडा सेक्शन 5 ऑफ टाडामध्ये काय आहे, जर त्याच्यात 3 रिक्वायरमेंट्स होत्या. पोजेशन ऑफ आर्म्स अँड ॲम्युनेशन. अनॲथोराइजली ते आर्म्स तुम्ही पोजेशन केलं पाहिजे. आणि थर्ड आहे इन नोटिफाईड एरिया. म्हणजे ह्या 3 गोष्टी असतील तर तो तुम्हाला टाडा लागणार आहे. परंतु आता ह्याच्याखाली ह्या केसमध्ये संजय दत्तने त्याच्याकडं आर्म्स सापडलेत, ॲम्युनेशन्स पण सापडलेत, नोटिफाईड एरियामध्ये पण आहे आणि अनॲथोराइज पण त्याच्याकडं पोजेशन होतं. परंतु ते सिद्ध करू शकला की हा टाडा कशासाठी आहे, टेररिस्ट आणि डिसरप्टिव्ह ॲक्टसाठी आहे. तर हे जे त्याच्याकडं सापडलेलं होतं ते म्हणजे ते टेररिस्ट ॲक्टसाठी तो वापरणार नाही, वापरण्यासाठी मी आणलेलं नव्हतं, हे त्यानं सिद्ध केलेलं आहे. म्हणून त्याला टाडाखाली शिक्षा लागली नाही. पण त्याला शिक्षा खाली लागली, आर्म्स ॲक्ट खाली लागली. आर्म्स ॲक्ट खाली त्याला पोजेशन ऑफ आर्म्स विदाऊट लायसन्स खाली त्याला शिक्षा लागली आणि ती 5 वर्षाची शिक्षा त्याला लागलेली आहे. पण टाडाखाली त्याला शिक्षा लागली नाही. म्हणजेच ह्याचा त्यांनी स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन करून टाडाखाली त्याच्यावर जे ॲक्युजेशन्स लागलेले होते ते त्यांनी खोडून काढले आणि त्याच्याखाली त्याला शिक्षा लागली नाही. जी शिक्षा लागली ती आर्म्स ॲक्ट खाली लागली. आता सेकंड जी केस आहे ती सारजू प्रसाद वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेशची आहे. आता स्टेट ऑफ उत्तर प्रदेशची ही केस आहे. प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ॲक्टच्या रिलेटेडची ही केस आहे. आता ही केस आपण इथं लिहिलेली आहे. प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन आणि संजय दत्तची केस आहे ती टाडासाठी आहे. आता ही सेक्शन 16 हा जो आहे प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन हा कशासाठी आहे, सेलिंग ऑफ फूड अडल्ट्रेशनसाठी आहे तो. आणि सेक्शन 19 कशासाठी आहे, ॲब्सेन्स ऑफ गिल्टी माइंड इज अ नॉट डिफेन्स. इट डज नॉट अमाउंट टू डिफेन्स. म्हणजे तो जर तुम्ही ते सेलिंग करताय अडल्ट्रेटेड फूडचं, मग तुम्हाला तुमचं इंटेन्शन नाही हे नाही, पण तुम्ही ते सेल करताय म्हणजे तुम्ही त्याच्याखाली गिल्टी आहात. मग ह्याच्यासाठी त्यांनी त्याच्यातून सुटका न होण्यासाठी सेक्शन 19 घातलं आहे की ॲब्सेन्स ऑफ गिल्टी माइंड इज नॉट डिफेन्स. म्हणजे ह्याच्याखाली तो सुटला नाही पाहिजे. असं का तर आता जे आपण फूड खाणार आहे बाहेरचं
ते आपला जो समाज आहे, समाजाच्या ज्या मेन घटक माणूस, त्याच्यावर त्याचा हेल्थवर इफेक्ट होणार. म्हणून जे तुम्ही फूड आयटम्स विकताय ते तुम्ही काळजीपूर्वक विकले पाहिजे. म्हणजे त्याला तुम्ही प्रिकॉशन घेतली पाहिजे हे विकताना. मग ह्याच्यासाठी ह्या सेक्शन 19चा तिथं डिफेन्स न घेता याला कन्व्हिक्शन लागलेलं आहे. अशा प्रकारे आपण स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन ऑफ पिनल स्टॅट्यूज बघितले. ह्या 2 केस लॉ दिलेल्या आहेत. आता शॉर्ट नोट लिहायचे असेल तर हे पहिले सगळे एक्सप्लेनेशन लिहावं लागेल, मॅक्सवेलचे गाईडलाईन्स लिहावं लागतील आणि ह्या 2 केस लॉ लिहाव्या लागतील. तर तुम्हाला शॉर्ट नोटलाही हा क्वेश्चन लिहिता येईल आणि इलॅबोरेट करून जर ब्रॉड क्वेश्चन लिहायचा असेल तर तुम्हाला अजून 1-2 केस लॉ लिहावे लागतील. पण बेसिक सगळे प्रिन्सिपल्स मी ह्याच्यात सांगितलेले आहेत आणि हे तुम्हाला निश्चित कामात येतील. जर हा लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कॉमेंट्स जरूर करा.